चला बा काय बोलायला नेक्स्ट क्वेश्चन. गॅस गिव्स आउट 20 जूल ऑफ हीट. गॅस आहे, गॅस गिव्स आउट 20 जूल ऑफ हीट मीन्स 20 जूल ऑफ हीट कम्स आउट. 10 joule of work is done on the gas. 10 joule work is done on gas. बघा कसं वर्ड्स बघायला लागते. तर वर्ड्स एकदम व्यवस्थित फुल अटेन्शन ने रीड करायला लागतं. 20 joule is given out. 10 joule of work is done on the gas. If initial internal energy is 40 joule, if initial internal energy is 40 joule, find out final internal energy. If initial internal energy is 40 joule, find out final internal energy. आता प्रत्येकाचे साइन्स बरोबर आले तर आन्सर बरोबर येते, नाही तर आन्सर येत नाही बरोबर. बा मग हे 20 काय आहे? क्यू आहे. 20 जूल इज गिवन आउट बाय द गॅस. मग 20 हे तर क्यू आहे. बट इज इट +20 और इज इट -20? बोलो काय घ्यायचं? हे प्लस आहे का मायनस आहे? आणि वर्क डन पण 10 जूल दिला, मग वर्क डनला पण मी 10 लिहितो, ठीक आहे. बट इज इट प्लस और मायनस? दोघांचे साइन सांगा. दोन्ही सांगा. पहिलं याचं साइन सांगा, नंतर याचं साइन सांगा. बोला, कमेंट करा. साइन्स दोघांचे काय येते? बा तुम्हाला काय येते? बघा साइन्स याचं काय येतं, याचं काय येते. मग हीट इज गिवन आउट. हीट इज गिवन आउट च काय साइन आहे? हीट इज गिवन आउट च साइन काय? मायनस. हीट इज गिवन आउट याचं साइन काय? मायनस. बाहेर पडलेली हीट मायनस, सिस्टमने घेतलेली हीट प्लस आहे, ठीक आहे. मग हे तर सोपं होतं, नो प्रॉब्लेम. वर्क डनचं साइन काय ते सांगा मला. वर्क डनचं साइन काय? वर्क डन बाय द गॅस इज पॉझिटिव्ह. 10 जूल जर गॅसनं केला असता तर इट इज पॉझिटिव्ह वर्क. इफ वर्क इज डन ऑन द गॅस देन इट इज निगेटिव्ह. इफ वर्क इज डन ऑन द गॅस देन इट इज निगेटिव्ह. ऑन द गॅस केला असला तर निगेटिव्ह, बाय द गॅस बाय गॅस न केला असला तर प्लस असतं. मग दोन्ही निगेटिव्ह आहे. ओके, मग काय फॉर्म्युला फ्लॉट? फर्स्ट लॉ काय? हीट गिवन इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. Heat given is equal to change in internal energy plus work done. Heat given is how much? -20. Heat given is how much? -20. Change in internal energy is how much? Change ला मला असं लिहिता येते, फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल. चेंजचा फॉर्म्युलाच काय? चेंजची बेसिक डेफिनेशन काय? चेंज इज ऑलवेज फायनल मायनस इनिशियल. मग फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. वर्क डन इज ऑल्सो -10. याला सॉल्व्ह करा, येते. मग त्यातला पण इनिशियल इंटरनल एनर्जी माहिती आहे 40. त्याला पुट करा, बघा किती किती येते. -10 ऑन दिस साइड बिकम्स +10. 10 - 20 इज -10. UF -40. -40 on this side becomes +40. 40 - 10 is 30. UF किती आला? UF किती आला? 30 जूल. UF किती आला? 30 जूल. ठीक आहे. फायनल इंटरनल एनर्जी. चला स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या. हे न्यूमेरिकल्स आहे, फक्त बघा एकदा व्यवस्थित बघा, नजर मारा त्याच्यावर. कुठला अनक्लिअर असलं तर विचारा. स्क्रीनशॉट घ्या, याचं काही लिहून घ्यायची गरज नाही.
चल झालं. नेक्स्ट बघायचा. नेक्स्ट न्यूमेरिकल काय बघा. नेक्स्ट न्यूमेरिकल काय बघा. 1 mole of ideal monoatomic gas. So number of mole is how much? 1. Ideal monoatomic gas. Gas is monoatomic. काय बोलतोय मग पुढं? Is heated at constant pressure. Is heated at constant pressure means isobaric process. Isobaric process आहे आणि हीट केलं त्याला. From 0 degree Celsius to 100 degree Celsius. Isobaric heating गेली from 0 degree Celsius to 100 degree Celsius. काय बोलायला? Find out change in internal energy. Find out change in internal energy. मग change in internal energy formula is always fixed. कुठली पण प्रोसेस असू दे, आयसोबॅरिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल, adiabatic, फॉर ऑल प्रोसेसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज फॉर्म्युला फिक्स. काय फॉर्म्युला त्याचा? म्यू नंबर ऑफ मोल्स, सीव्ही स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इनटू टेम्परेचर चेंज. मग म्यू किती आहे? म्यू किती आहे? मग म्यू काय? नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स किती? नंबर ऑफ मोल्स एकच आहे, दिले ते. सीव्ही चा फॉर्म्युला काय? काय? डेल्टा टी टेम्परेचर चेंज 100 मायनस 0. टेम्परेचर चेंज डिग्री मध्ये ठेवला तरी पण चालतंय, केल्विन मध्ये ठेवला तरी चालतंय, चेंज तर सेमच येते. काय बोलते मी? कळाले का बा? इम्पॉर्टंट आहे पण. टेम्परेचर चेंज ऐका मी काय बोलले बघा. टेम्परेचर चेंज कॅन बी रिटन इन डिग्री सेल्सियस और केल्विन. इन बोथ केसेस टेम्परेचर चेंज सेमच येते. मग कशात पण फक्त टेम्परेचर लिहायचं असतं. फक्त टेम्परेचर लिहायचं असलं तर थर्मोमध्ये टेम्परेचर कशामध्ये यूज करायचं? केल्विन मध्ये, डिग्री मध्ये नाही. लफडा होणार नाही. तर डिफरन्स घ्यायचा असला तर डिग्री मध्ये पण तेच येते, केल्विन मध्ये पण तेच येते. मग ते डिफरन्स आहे. मग डिग्री मधला पण डिफरन्स तेच आहे, केल्विन मधला पण तेच आहे. 100 मायनस 0 हाऊ मच? 100. कारण याला केल्विन मध्ये केला तर हे 373 होणार आणि हे होते 273. याच्यातला पण डिफरन्स घ्या, ते 100 येणार आहे. आणि सीव्ही का फॉर्म्युला काय? सीव्हीचा फॉर्म्युला काय? सीव्ही फॉर्म्युला F/2 इंटू आर. सीव्ही फॉर्म्युला काय? F/2 इंटू आर. डिग्रीज ऑफ फ्रीडम डिवायडेड बाय 2 इंटू आर. आर किती आहे? 0.3. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम मोनोएटॉमिकची किती आहे? 3. डिग्री ऑफ फ्रीडम मोनोएटॉमिकची किती आहे? 3. मग सीव्हीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, F/2 इंटू आर. काल झालं सगळं, टेबल बनवून दिला होता. सीव्ही चा फॉर्म्युला काय? F/2 इंटू आर. सॉल्व्ह करा, येते आन्सर. चला करा सॉल्व. याला किती येते बघा. सॉल्व्ह करा. अप्रॉक्स मला आन्सर सांगा किती येते. $1245 joules. ठीक आहे. 1245 joules येते का बा. चला कॅल्क्युलेट करा, बघा येते का. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा काय. नेक्स्ट न्यूमेरिकल अँड फायनल न्यूमेरिकल. ठीक आहे. ओके. मी कालचा व्हिडिओ अपलोड करतो युट्यूबवर. कालचा व्हिडिओ मी अपलोड करतो, पण सगळे व्हिडिओ उद्या परत मी हे करणार, डिलीट करणार. तुम्ही उद्यापर्यंत बघून घ्या. ते इन्फायनाइट टाइम साठी ठेवले की तुम्ही बघणं झाला त्याला. मी मागचे 2 दिवसाचे व्हिडिओ अपलोड करतो, पण उद्याच्या लेक्चरच्या अगोदर मी त्याला काय करणार? डिलीट करणार. तोपर्यंत बघून घ्या तुम्ही. नाही तर तुम्हाला काय वाटतंय ते इन्फायनाइट टाइम साठी आहे, कधीही बघता येते, मग बघतच नाही तुम्ही. चलो एक न्यूमेरिकल करू, मग बंद करूया. बाय स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या.
चलो बा काय म्हणताय, काय क्वेश्चन मध्ये म्हणतोय बघा. हीट ऑफ 1500 joules इज सप्लाइड टू द गॅस. गॅस असा डब्यामध्ये आहे आणि हीट ऑफ 1500 जूल इज सप्लाइड टू द गॅस, म्हणजे 1500 joules गॅसला दिली. हीट ऑफ 1500 joule इज सप्लाइड टू द गॅस at constant pressure. Heat of this much is supplied to the gas at constant pressure. मग प्रेशर कॉन्स्टंट आहे मीन्स कुठली प्रोसेस आहे, आयसोबारिक प्रोसेस चालू आहे. ऍट कॉन्स्टंट प्रेशर किती, प्रेशर किती आहे दिलंय, प्रेशर 2.1 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2 atmosphere आहे. So pressure is given and at this pressure this much heat 1500 joule is heat given to the gas. पुढे काय बोलाला, इन्क्रीज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू, इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम चेंज दिलंय म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम दिलंय. इन्क्रीज इन व्हॉल्यूम म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम दिलंय. किती दिलंय, 2.5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. व्हॉल्यूम चेंज पण दिलाय, प्रेशर पण दिलाय. विचारले काय, फाइंड आउट इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. फाइंड आउट इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. हे डेल्टा यू असते तेच असते, जे इक्वेशन मध्ये डेल्टा यू आहे ते इन्क्रीज इन इंटरनल एनर्जीच असते. ठीक आहे बर. मग काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अप्लाय करणार. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इज इक्वल टू डेल्टा इंटरनल एनर्जी प्लस W. मग Q किती आहे, heat is given to the system is plus, so plus 1500 joules. इंटरनल एनर्जी चेंज तेच तर काढायचं आहे. आणि वर्क डनचा काय फॉर्म्युला, आयसोबारिक आहे, आयसोबारिक मध्ये वर्क डनचा काय फॉर्म्युला, प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज. प्रेशर तर दिलंय, मग 2.1 10⁵. आणि व्हॉल्यूम चेंज किती आहे, डेल्टा व्ही. व्हॉल्यूम चेंज पण दिले डायरेक्ट 2.5 इंटू 10⁻³ सगळं एसआय मध्ये आहे. हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर एसआय आहे. प्रेशर पण व्हॉल्यूम चेंज पण एसआय मध्ये दिलंय. मल्टिप्लिकेशन नंतर आन्सर पण एसआय मध्ये जूल्स मध्येच येते. मग इकडे नेऊन सबट्रॅक्ट केला की येते आन्सर, तेवढं करा तुम्ही. ठीक आहे चला, किती आन्सर येते कॅल्क्युलेट करा नंतर. डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी किती येते, 975. आन्सर काय 975 जूल्स. बघा येते का, बर. आजचं क्लिअर काय रे सगळं. पुढचं लेक्चर आहे मला, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, सॉल्विंग काय करा नंतर करा.